मंथन बीजेपी मंथन कर रही है कि हम चुनाव हारे नहीं है, हम कहीं न कहीं नैरेटिव के कारण चुनाव हार रहे हैं और हमारे खिलाफ एक गलत नैरेटिव तैयार किया जाए। मतलब क्या? कि उसका कहना है कि 405 का जो नारा था संविधान बदलने का, वो गलत नैरेटिव लोगों तो फिर दिया क्यों था? और आप ही के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना है। फिर जो उन्होंने नैरेटिव सेट करने की कोशिश की थी, मंगलसूत्र तुमचं चोरणार, वो क्या असलियत थी? अच्छे दिन आएंगे वो तो हम भूल गए। वो नैरेटिव का क्या हो गया? वो 15 लाख रुपए लाने वाले 2014 से अगर हम शुरू करें तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे। मोदी गारंटी का क्या हो गया? आपके घर से आपकी तोटी वो निकाल कर लेके जाएंगे, क्या ये संभव है? वीज कनेक्शन काट दिया जाएगा, क्या ये संभव है? तो ये झूठ नहीं था। हाँ, एक मिनिट जरा मराठी मतं कमी मिळाली असं महायुतीचे नेते म्हणतात। खरंच मराठी मतांचं काय आणि एम फॅक्टर का? मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? त्याचं म्हणणं की एम फॅक्टर खूप चालला, अल्पसंख्याक एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाही, एम फॅक्टर। आणि मी तुम्हाला सांगतो, या वेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं। त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेतच, मुस्लिम सुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व। आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल। महाराष्ट्र आणि मुंबईचा मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार। त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरे जावं लागेल। इंडिया आघाडीचे पंतप्रधान चेहरा नव्हता, वारंवार त्याची टीका केली गेली। असंच महाविकास आघाडीवर बोलतायत की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे आणि यांच्या मंत्र्यांचं त्यांच्याकडे कोण असतं पहिला ठरवा ना, त्यांच्याकडे कोण आहे? आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे। कारण मला आठवते, मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते बसली 3 गावं 2 काय एक बसेची ना। आता हालत त्यांची तशीच आहे, तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये।